डांगराचे कटलेट बनवण्यासाठी डांगर किसून घ्यायचं, तेलामध्ये मोहरी, जिरं घालायचं, थोडासा कांदा घालायचा आणि किसलेलं डांगर घालायचं. आता हे अगदी शिजवायचं नाहीये, फक्त त्यामध्ये जो पाण्याचा अंश असतो तो निघून गेला पाहिजे इतपत आपल्याला ते फ्राय करायचं आहे. आता हे कटलेट आपल्याला कुरकुरीत करायचं आहे, त्यासाठी मी काय केलं, माझ्याकडे रात्रीची चपाती होती, ती अशा पद्धतीने मिक्सरला बारीक वाटून घेतली. त्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घातलं, हळद, लाल तिखट, धनेपूड आणि मीठ घातलं. त्यानंतर जे डांगर आपण फ्राय करून घेतलेलं होतं त्यामध्ये उकडलेला बटाटा घातला. माझ्याकडे थोडेसे वाटाणे होते. वाटाणे, हिरवी मिरची, आलं, लसूण, जिरं आणि तीळ याचं वाटण घातलं. हळद, लाल तिखट, चवीपुरतं मीठ घातलं. भरपूर कोथिंबीर घातली आणि थोडासा लिंबाचा रस घातला आणि अशा पद्धतीने हे कटलेट्स बनवून घेतले आणि कुरकुरीत होईपर्यंत ते तव्यावर अशा पद्धतीने थोडं-थोडं तेल घालून फ्राय करून घेतले. अगदी कुरकुरीत होतात बरं का आणि मुलांनी खूप आवडीने खाल्ले. त्यांना कळालं सुद्धा नाही की यामध्ये डांगर होतं म्हणून. तुम्ही देखील तुमची मुलं जर डांगर खात नसतील तर ही रेसिपी ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का.